देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना देण्यासाठी केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर रचनेत मोठे बदल केले आहेत। या नव्या कर रचनेमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक तसेच लघु व मध्यम उद्योगांना थेट लाभ होणार असल्याचा विश्वास भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे। त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कर रचनेचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून पूर्वीची 4 स्तरीय रचना कमी करून 18% व 5% अशा 2 स्तरात जीएसटी आकारणी होईल। परिणामी अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका होईल, रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेस नवा आधार मिळेल। महाडिक म्हणाले की या सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक मजबूत होत असून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचं देखील नमूद केलं। अतिथी देवो भव हे ब्रीदवाक्य घेऊन देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामधल्या जीएसटी मध्ये एक आमूलाग्र बदल केलेला आहे आणि क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे। देशामध्ये जीएसटीचे 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%। हे 4 स्लॅब वगळून 2 स्लॅब करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये फक्त 5% आणि 18%, ज्याच्यामध्ये देशभरातल्या 144 करोड लोकांना, नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे। लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे, लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण सेविंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा, अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे। याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या MSME, SME या सगळ्यांना सुद्धा होणार आहे आणि यामुळं देश अर्थशक्तीच्या दृष्टिकोनातून 2047 साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे। याचा सर्व स्तरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।